शक्तिपीठ महामार्गावरून खूप मोठं राजकारण चालू आहे. शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी दिली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? शक्तिपीठ महामार्गाला यांनी मंजुरी दिली आहे आणि यांनी सांगितलं आहे माझ्या याच्यात तालुक्यातनं पाहिलं तर काढा असं ते सांगितलं आहे त्यांनी. हे खरी वास्तविक आहे. अजून जाग्याचं वेळ ठरायचे, जागा ठरायचे, कुठला रूट ठरायचे आहे. कारण तथाकथित नेते आपले पुढे चाललेत, बाबा रद्द करा, कुठून जाईल कुठल्या शेताने. दुसरी गोष्ट, जेव्हा आपलं शेती विभागाचं होईल त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यानंतर त्यांना आपल्या सर्व शेतकरी बांधवांचेच आम्ही सर्व 100% आम्ही शेतकरी कुटुंब आहे आमचं, तर आमची जागा जात असेल तर जागेबद्दल आम्हाला मोबदला काय भेटेल किंवा सरकार त्याच्यामध्ये काय निर्णय घेईल ते डिटेलमध्ये घेऊन बोललं पाहिजे. दुकानमध्ये म्हणजे काय लगेच शक्तीपीठ आपण बोलल्यानं लगेच होणार नाही. सरकार असेल तर सरकार विचार शेतकरी बंधूंच्या भावना विचार घेतल्या जातील, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यांच्या मनापासून त्यांचं सर्व झाल्यानंतर तसं पुढचा प्रवास आहे. आपल्याला होणं गरजेचं आहे. मी अपक्ष आमदार आहे, कारण माझ्या भागामध्ये आमच्याकडे अजून कोणताही शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे. आमची मुलं कुठले शिक्षण संस्था नाहीत, कुठलं कॉलेज नाही, कुठलं हॉस्पिटल नाही, कुठली इंडस्ट्री नाही आणि मी पर्यटनच्या दृष्टीने आमचा विकास व्हावा हा दृष्टिकोन आहेत आणि आमच्या ह्याच्यात चुकीचं आमचं काही म्हणणं नाही. सरकार करते मग सरकार नाही खरं, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हा रूट व्हावा ही आमची प्रामाणिकपणे आमच्या मतदारसंघातल्या सर्व शेतकरी बांधवाची इच्छा आहे. जबरदस्ती नाही आहे. खरं सरकारच्या माध्यमातून आम्हाला शेतकऱ्यांना काय मोबदला भेटेल, त्यांना आम्हाला शेतकऱ्यांचा काय फायदा होईल, आमच्या हे असं विचार. आणि आमचे राजेसाहेबांनी तुम्ही दोन गोष्टी त्यांना पण घ्या, त्यांचा पण हेच विचार असेल की आपल्या सर्व कुटुंब आम्ही शेतकरी कुटुंब संबंधित आहोत, आमचा विकास व्हावा दृष्टिकोन बाळगू. आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने सुद्धा आहेत, त्यांना पण आपण विचारणार आहोत. दादा, शक्तिपीठ महामार्ग हे मुख्य प्रश्न हा आहे तिथं की याची मागणी कोणी केली नव्हती या शक्तिपीठाची, आणि जर करायचं असेल तर कुठल्या यांनी सुचवलेल्या मार्गाने किंवा अनेक मार्गाने होऊ शकेल, पण जनतेची इच्छा असली पाहिजे आणि शेतकऱ्यांची इच्छा असली पाहिजे आणि शेतकऱ्याचं हित सगळ्यांनी बघितलं पाहिजे.